याच्यामध्ये जे चर्चानंतर एक प्रोग्राम जे तय झालेला होता 3 वर्ष आधी, त्याला एक नाव दिलं गेलं आहे, तो उत्थान म्हणून. या उत्थान प्रोग्रामचे माध्यमातून फाउंडेशन लिटरेसी, टीचर्स ट्रेनिंग, मुलांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीची जागरूक करून घेणे आणि मेन स्ट्रीमिंग ऑफ एज्युकेशन या मेन सब्जेक्ट्सवर जे काम केलं जातं आहे ते अतिशय चांगलं आहे. आणि याच्यात आम्ही आता त्यांना रिक्वेस्ट पण केलेली आहे की त्यांनी आता जे 82 शाळांमध्ये 25,000 मुलांना ते या उत्थान प्रोजेक्टच्या माध्यमातून हेल्प देत चाललं आहे, त्यांना वाढवून त्यांनी सगळ्या शाळांमध्ये उत्थान सहाय्यकच्या माध्यमातून ज्या ठिकाणी गॅप राहतो थोडाफार ते गॅप फुलफिलिंग एक्सरसाइज करणं आणि माननीय नरेंद्र मोदी सरांच्या विजनमध्ये जे निपुण भारत त्याच्यात जे फाउंडेशन लिटरेसीचा प्रोग्राम आहे ज्याच्यात आपण 3री वर्गातल्या मुलांना रीडिंग अँड रायटिंग विथ अंडरस्टँडिंग हा जे आमचा मेन ध्येय आहे त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी जे की आपला विजन पण आहे 27 महानगरपालिकाच्या बजेटचा, त्या अनुषंगाने ही जी कारवाई चालू आहे. मी अदानी फाउंडेशन आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचा मनापासून धन्यवाद देतो आणि हे प्रोग्राम पुढे पण चालणार आहे आणि याला आणखीन वाढवण्याचे जे आमचा प्रयत्न आहे ते पण सक्सेसफुल होईल. सर, हाऊ इज दिस इनिशिएटिव्ह हेल्पिंग द स्टुडंट्स टू बूस्ट देअर एज्युकेशन क्वालिटी? Along with the Mumbai Municipal Corporation, Adani Electricity and Adani Foundation, we have started a program 3 years back, which is now taking its good shape. This program. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.